फाल्गुनी ताई, अद्वैत साहेबांना बघितलं का? मगाशी तिकडेच होते, आता माहिती नाही कुठे गेले. पण सेट होते रे. भांडण झालं का? नाही. મને ખબર છે ભાંડણ જ થયું છે. અદ્વૈત ભાઈજીची બોડીગાર્ડ है ना तू, तो काळजी घे ना त्याची. पागल. क्यूट कपल. जाता शोध. साहेब, नेत्रा तू लांब हो. तू काय झालं? तू स्पर्श नको करूस मला नेत्रा. मी वाईट आहे. साहेब ऐका माझं, असं काही नाहीये. नका त्रास करून घेऊ स्वतःला. नेत्रा मला असं वाटतंय हे सगळं एक वाईट स्वप्न आहे. माझी सुद्धा हीच इच्छा आहे की एखादं वाईट स्वप्न असावं, पण तसं नाहीये. हे वास्तव आहे. एक सांगू तुम्हाला, देवी आईने आपली ही जी काही नियती लिहिली त्यामागे काहीतरी कारण आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही कलियुगातला विरोचक आहात आणि विरोचकाचा वध करण्याची जबाबदारी देवी आईने माझ्यावर सोपवली. पण जर देवी आईला ही जबाबदारी माझ्यावर सोपवायची होती तर मग तिने आपल्याला एकत्र का आणलं? हाच दिवस दाखवण्यासाठी. देवी आई शिक्षा देते. असं काही नाहीये. हो. हे बघ, हे मंगळसूत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय ना, ह्याच्या आधारावर मी माझ्या सगळ्या आशा जिवंत ठेवल्या. साहेब, आपण देवी आई समोर सप्तपदी घेतली. देवी आईला साक्षी मानून तिच्या समोर आपण नवरा बायकोच्या पवित्र बंधनात अडकलो. मला खात्री आहे या सगळ्या मागे देवी आईचं नक्की काहीतरी चांगला हेतू असणार. आणि कदाचित पेटीमध्ये जे पान आपल्याला सापडले त्यावर जे लिहिलंय ते आपण वाचू शकलो ना तर कदाचित आपल्याला या सगळ्याचा अर्थ लागेल. पण काय लिहिलंय ते कळतच नाहीये. ती लिपी कोणती आहे तेच कळत नाहीये. सर्पलिपी आहे ती नेत्रा. तुम्हाला कसं कळलं? मला वाटलं, आणि आता मला वाटतंय की मी वाचू शकतो ती सर्पलिपी. सर्पलिपी? काय झालं नेत्रा? नेत्रा काय दिसलं संकेत? लवकर चला, लवकर चला. नेत्रा संकेतात दिसलं काय? त्या पानावर काय लिहिलंय ते लवकरात लवकर शोधायला हवं, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. खूप मोठा अनर्थ होईल. लवकर चला, ती लिपी वाचायला हवी. लवकर चला.
आत्या आत्या लवकर ते पान द्या. काय झालं पण? मला लवकर पान द्या तुम्ही. अगं, पण झालं पान द्या आणि भिंग सुद्धा द्या लवकर. काय झालंय? हे घ्या हे घ्या हे घ्या. वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला असं वाटतंय ना की ही सर्पलिपी आहे? तुम्ही प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला वाचता येईल. सर्पलिपी म्हणजे? हो आत्या, अद्वैत साहेबांना असं वाटतंय की ही सर्पलिपी आहे. पण तुला कसं कळलं ही सर्पलिपी आहे? माहित नाही का, पण मला असं जाणवलं. आत्या, हे कोडं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय हो. आपली गाडी अशी अपघाताने वारुळावर धडकणं, वारुळामध्ये पेटी प्रकटणं. आता अद्वैत साहेब म्हणतात की कदाचित सर्पलिपी आहे. आणि मला संकेतात सुद्धा सर्प दिसला होता. हे सगळं सर्पाशी निगडीत आहे. तुला संकेत आला होता? हो आत्या, मला संकेत आला होता. काय दिसलं संकेतात? मला संकेतात दिसलं की नाग. नेत्रा, तुला संकेतात दिसलेली प्रत्येक गोष्ट खरी होते. म्हणजे मला नाग चावणार हे कन्फर्म. देवी आई शिक्षा देते नेत्रा मला. अद्वैत, अद्वैत, अरे अद्वैत, तुला मी शोधतोय केव्हापासून. अरे अद्वैत, एक घोळ झालाय. आपल्या चिंचवडच्या साईडला मिळालेल्या सगळ्या परमिशन कॅन्सल झाल्या. तशी नोटीस आली. व्हॉट? हो, तुला चिंचवडला जायला लागेल अर्जंटली. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो बाबा. अद्वैत, तू जा पटकन रेडी हो, तुला लगेच निघायचंय. काय झालंय का नेत्रा? मी आलो तेव्हा तुमच्या तिघांचे चेहरे असे का झाले होते? नाही म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही बाबा. अगं पण तुम्ही, काय झालंय? आदी, आदी, नेत्रा गेस्ट रूम मध्ये. हो. ओके, थँक्यू. काय झालं? अशी ओरडतीस का? काय झालं? बरी आहेस ना तू? काय झालं? काय झालं काकू? मग बोला. काय झालं? तू काय एवढी किंचळलीस का? तिथे साप आहे.
साप? काय काय झालं? काय झालं सांगशील का? काय साप आहे तिकडे. काकू मला सांगितलं. एक मिनिट मी बघ, एक मिनिट थांब. काय झालंय? काय झालंय? साप आहे तिकडे. केतकी कुठे होता साप? तिथे तिकडे येतो. ठीक आहे, आम्ही बघतो. तेजस तू तिकडे बघ. बाबा सांभाळून. एक मिनिट, काही होत नाही. एक मिनिट जर. काकू नक्की होता का साप? अरे हो, मी स्वतः पाहिला. तिथे असं भला मोठा साप आहे. केतकी इथे नाहीये साप. इथे काही दिसत नाहीये. माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात तुम्ही? मी पाहिला. तू काय घ्यायला लागलीस का ग परत? असा कसा साप येईल घरात? आणि जर मोठा साप होता तर तो गेला कुठे? कुठेतरी लपून बसला असेल. आई मी पाहिलं पण तिथे काही नाहीये. भाऊजी मी कसं पटवून देऊ तुम्हाला? मी स्वतःहून पाहिलाय. साप आहे तिथे. आई खरंच आहे हो. मी हवं तर केदारची शपथ घेऊन सांगते, मी खरंच पाहिलाय साप. अगं पण मला सांग, आपल्या घरात साप कसा येईल? येऊ शकतो. म्हणजे दारं खिडक्या उघड्याच असतात ना, म्हणून म्हटलं. आणि काकू म्हणतायत ना त्यांनी पाहिलं, ते खोटं का बोलतील? आजपासून सगळे खिडक्या बंद ठेवा हा प्लीज. सगळ्यांनी ऐका, बंद ठेवा. तू एक काम कर, तू बाथरूम मध्ये जाऊन लप जा. जा जा, तिकडे नाही येणार साप. जा. तिचं साप आहे कर, म्हणजे मला भीती वाटते ना. अरे तेजस, काय चाललंय तुझं? अरे हिचं काय चाललंय? तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय की भास झाला असणार आहे तुला. असा कसा असेल साप? मग उठ. शेखर इथेच होता ना? नाहीये साप वगैरे काहीच नाहीये. दिसतोय का साप? आई तुम्ही तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरंच पाहिला साप आहे आपल्या घरात. साप हो तू शांत हो. ठीक आहे, हे बघा आपण बघूया काय करायचं ते. पण सगळ्यांनी सावध राहा. तुम्हाला कुठे काही दिसलं वाटलं मला लगेच सांगा. अद्वैत, तुला लगेच निघावं लागेल चिंचवडच्या साईट वरती. तू पुढे हो, मी मागून येतो. जा. पप्पाजी प्लीज, काय पण करा पण साप नंतर घरमध्ये काढो प्लीज. काकू पण ना काही नाहीये. नका काळजी करू, असेल तर सापडेल. डोंट वरी. साहेब तुम्ही इथेच थांबा. या साहेब, तुम्ही आता आवरून घ्या आणि कामावर जा. हा जा, तुम्ही आवरून घ्या. मित्रा, मी खाली तुला काही बोललो नाही, पण काय आहे सगळं? तुला आलेलं संकेत आणि लगेच घरात साप. साहेब ऐका माझं. तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू. मित्रा, कसा विचार नको करू मी? आता 2 मिनिटांपूर्वी तू संकेताबद्दल सांगितलंस आणि बाहेर आल्याला लगेच मी दिस इज इम्पॉसिबल. मी काय म्हणते, आता तुम्ही कामावर जा. तुम्ही संध्याकाळी आलात ना की आपण आरामात बोलूया सगळ्यावर. पण आता तुम्ही बाहेर जा घरातून. आणि सर्पलिपी त्याचं काय?
सर्पलिपीचं काहीच कळत नाही ना साहेब. तुम्ही काळजी नका करू, काहीतरी मार्ग निघेल या सगळ्यातून. आणि कदाचित तो मार्ग तुमच्या हातूनच निघेल. तुम्ही आवरून घ्या, मी आहे खाली. सापडायला हवा साप. अगं झाडू लागला काय फाल्गुनी. काय ग साप होऊ शकते ना तिकडे. फाल्गुनी होऊ शकते. बस झालं तुझं आता. का का घरामध्ये साप आहे ना, साप आहे ना, साप आहे ना. फाल्गुनी, तू एक तर स्वतः पॅनिक होतो, दुसऱ्यांना पण पॅनिक करतो. जरा शांत राहा ना. घर मध्ये साप आहे ना, काय करू मी. अरे भांडू नका ना. काय तू भीती वाटते ना तिला, कशाला ओरडतो? और क्या? कसली भीती वाटते? एवढी कसली म्हणजे. अरे साप आहे, पाल नाहीये. मूर्खास का तू जरा? मस्करी केली. कसं वाटलं तिकडे गेली होती ना माझी मस्करी. नेत्रा, तुला सांगतो, केतकीला नक्की भास झाला असणार. आम्ही सगळ्यांनी सगळं घर चेक केलं, कुठेही साप सापडला नाही. बाबा मी काय म्हणतो, साप नाहीच आहे. काकू म्हणते एकदम भला मोठा साप होता. भला मोठा असता ते एवढं शोधल्यानंतर आला नसता का बाहेर. काय आणि त्यात हा घरात एवढा धूर करून ठेवला, काय गरज आहे सगळे. अरे आईने धूर करायला सांगितलंय. त्याचं म्हणणं असं आहे की धूर केला तर साप बाहेर येईल आणि निघून जाईल. मला असं वाटतंय आतापर्यंत तो निघून गेला असेल. आजी कुठे आहेत? आई रुपाली तिला बाहेर घेऊन गेली. तिला धुराचा त्रास होतो ना म्हणून. कुठे गेला. सॉरी आत्या. आणि इथे काही लागणार असेल तर सांगशील मला. अद्वैत, तू चिंचवडला जा. तुझं काम संपलं की मला फोन कर, मग मी ऑफिसला येतो. काळजी घ्या तुम्ही. बाय.
आता हे सापाचं काय नवीन? आणि अद्वैत म्हणालेला पेटीत सापडलेल्या पानावर सर्पलिपीत काहीतरी लिहिलंय. अद्वैतचं आधी सापाबद्दल बोलणं आणि मग घरात साप येणं. पण घरात खरंच साप आला असेल? केतकी खोटं नाही बोलायची आता. दारू सोडलीये तिने. खरंच आला असेल साप. आता या सापाचा काय संबंध आहे सगळ्याशी? साप त्रिनयना देवीचं वाहन वगैरे तर नाहीये ना?